नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकर. गांवकारीच्या फेसबुक लायव्ह अपडेटान तुमचें स्वागत. आयज सकाळ जाल्या फुडें खुबश्यो गजाली, खुबश्यो घडामोडी गोंयांत घडल्यात आनी त्या खातीर आमी हो फेसबुक लायव्ह अपडेट आयज तुमच्या मुखार घेवन येतात. सगळ्यांत पयली गजाल म्हटल्यार म्हापसा कॉन्स्टिट्युएन्सींतल्या कुचेली हांगासर जी कोमनीदाद आनी सरकारी जमनीन जी जागा गव्हर्मेंटान एक्वायर केल्ली फॉर बरियल ग्राउंड्स, स्मशान भूमी खातीर तिनूय धर्मांच्या, त्या जागेन जी 140 इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स थंय आसात हे जेन्ना एस्टाब्लीश जाले तेन्ना ही 140 घरां मोडपाची प्रक्रिया सुरू जाली. फाटल्याच विकान बार्देजाच्या डेप्युटी कलेक्टरान ह्या लोकांक नोटिसीस इश्यू केल्ल्यो आनी आयज सकाळी ही इल्लिगल स्ट्रक्चर्स, इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स मोडून उडोवपाचें काम नेटान थंय सुरू जाला. आता विशय असो आसा की ही कोमनीदादीची जमीन जी सरकारान एक्वायर केल्ली सुमार 15,000 तिनूय हिंदू धर्मा खातीर, म्हटल्यार हिंदू, क्रिश्चन आनी मुस्लीम ह्या तिनूय धर्मांच्यो स्मशान भूमी, दफन भूमी त्या जाग्यार उबारपाक लागून सरकारान ही जमीन संपादन केल्ली. पूण सरकारान संपादन केल्ल्या ह्या जमनीन थंय सुमार 140 इल्लिगल स्ट्रक्चर्स उबी जाल्यात. हे जेन्ना दिसून येयलें तेन्ना सगळ्याकूच अजाप जालें. आता ही स्ट्रक्चर एका रातयान काय उबी जावंक ना, फाटली कितलीशींच वर्सां ही स्ट्रक्चर्स उबी जाल्या आनी ज्या तरेन ह्या लोकांनी जे वेगवेगळे स्टेटमेंट दिल्यात ते जर पळयत जाल्यार ही सगळी जमीन तांकां इल्लिगली फॉर्ज डॉक्युमेंट, फॉल्स एश्युरन्सीस अशा तरेन दिवन कोमनीदाद, म्युनिसिपालिटी आनी हेर जे एजंट आसात अशा लोकांनी तांकां ह्यो जमनी विकलेल्यो आसात. प्रत्येक मनशान 5-5, 10-10 लाख रुपया थंय खर्च केल्ले आसात. त्या भायर तांकां इलेक्ट्रिसिटी पावर कनेक्शन दिल्लें आसा, तांकां सिवीक एम्युनिटीज म्हटल्यार थंय रस्ते करून दिल्ले आसात. ह्यो सगळ्यो गजाली जेन्ना लिगल पद्दतीन तांकां दिल्या त्याच घरांच्या आधाराचेर तांची रेशन कार्डां जाल्यात, त्याच घरांच्या आधाराचेर तांची वोटर कार्ड जाल्यात. हे सगळें जाल्ले जावन आतां सरकार ती इल्लिगल म्हणून आतां सरकारान आयच्यान ती घरां मोडपाक सुरवात केल्या. सुमार चडशे लोक जे आसात हे 140 घरांतले चडशे लोक हे भायले आसात, परप्रांतीय आसात. आता हे इतलें जावन आमची ज्युडिशियल सिस्टम ही सदांच नॅचरल जस्टिसाचो आदर दवरता. आमी व्हडल्या व्हडल्या प्रकरणांनी पळयतात की ह्या नॅचरल जस्टिसाच्या नांवार कशा तरेन गुन्यांवकाराकूय ताची बाजू मांडपाची संद मेळटा. तशा तरेन नॅचरल जस्टीस ह्या लोकांक सरकारान दिल्या काय कितें हो आतां मुखेलपणान पयलो प्रश्न जाता. दुसरी गजाल, ह्या प्रकरणान इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स ती मोडपाक जाय, तेंचेर एक्शन घेवपाक जाय, हातून मातूय दुबाव ना. पूण ही इल्लिगल कन्स्ट्रक्शन्स थंय उबी कशी जाली, कोणी ह्या लोकांक फॅसिलिटेट केले, ह्याय लोकांचो तपास जावप गरजेचें आसा. आतां सरकारचें ना जाल्यार पुलिसांचें अशें म्हणणें आहा की ह्या 140 घरांतल्या कोणेच लिगल पद्दतीन कंप्लेंट करूंक ना, लिगल पद्दतीन इन्फॉर्मेशन दिवंक ना. आतां पब्लीक डोमेनान जी कितें इन्फॉर्मेशन मेळटा ह्या सुमार 105 ह्या 140 लोकांतल्या 105 लोकांनी एफिडेविटां तयार केल्ली आसात आनी ह्या एफिडेविटान डिटेल म्हायती तांणी कोणाक कोणाक कितले पयशे दिले, कोणे कोणे तांकां कसली एश्युरन्सास दिल्ली, पावर कनेक्शन, वॉटर कनेक्शन, रस्तो ह्या गजाली खातीर कितले पयशे दिले हाची डिटेल विथ चॅक डिटेल्स, विथ पेमेंट डिटेल्स तांणी एफिडेविटां तयार केल्ली आसात. पूण ही एफिडेविटां तांणी पुलीस स्टेशनान सबमीट करूंक ना अशें इन्फॉर्मेशन आतां आमकां मेळटा. हे कित्याक सबमीट करूंक ना तर ह्या लोकांक धमक्यो गेल्या, पॉलिटिकल धमक्यो गेल्या की तुमी जर ती एफिडेविटां ना जाल्यार अश्यो जर कंप्लेन करशात जाल्यार तुमकां आमी सोडचे ना. आतां हे लोक मुळान भायरसून येवन हांगासर भायरसून मायग्रेट जावन हांगा येवन आयज लोक ते घरा बांदून आसात. त्या लोकांक तांच्या जिवाची भिरांत आसा आनी तांकां खबर आसा की ह्या सगळ्या प्रकरणान सामके व्हडल्यान व्हडले लोक हातून इन्वॉल्व आसा आनी आमी कंप्लेंट करून निमणे आमच्या जिवाक धोको जावपाक शकता. अशा पद्दतीन प्रेशर घालून आनी तांकां धमकावन ह्या लोकांनी कंप्लेनी फायल करूंक ना आनी ती एफिडेविटाय फायल करूंक ना. आयज त्या लोकांनी कोर्टानूय वचोन बाबा इंजेक्शन ना जाल्यार स्टे हाडपाचोय प्रयत्न करूं ना, कारण आयज तेंची परिस्थिती अशी जाल्या की तांकां कोणूच आदाराक ना काय कितें अशी तेंची नेमकी परिस्थिती जाल्ली आसा. आनी ह्या फाटभुंयेर आयज सरकारान थंय मशिनरी लावन आयज ही घरां पाडपाक आयज सकाळच्यान सुरवात केल्ली आसा. इल्लिगॅलिटीचेर एक्शन जावपाकूच जाय, ताच्या बाबतींत कोणाकूच दुबाव आसपाची गरज ना. पूण ह्या लोकांक ज्या लोकांनी फटयल्या,
ज्या लोकांनी ह्या लोकांकडल्यान पयशे घेवन तांकां फॉल्स एश्युरन्सां दिवन तांकां जमनीच्या संदर्भातली फॉल्स म्हायती दिवन ह्या लोकांक लुबाडल्या कारण हे सगळे गरीब लोक कश्टाचे पयशे तांणी ह्या लोकांक दिल्ले आसात. 140 घरां, प्रत्येक घराची जमता तुम्ही 10 लाख सुद्दां जर किंमत करशात, 10 लाख तांणी दिल्ल्याची किंमत, त्या भायर घर बांदपाक तांच्यांनी लाखांनी पयशे खर्च केल्ले आसात. म्हणजे कितल्याशाच कोटींचो हो घोटाळो आसा. आणि अशा तरेन जर ह्या सगळ्या गजालींक त्यांच्या इलिगॅलिटीचेर सरकारान कारवाई केली, ती लिगल कारवाई, परंतु त्याच बरोबर ह्या लोकांक ज्या लोकांनी फटयल्या त्या लोकांचेर कारवाई जावप हे खूप गरजेचें आसा. नाजाल्यार हो न्याय मेळ्ळो अशें जावपाक शकना. आणि त्या खातीर कुचेले म्हापसा हांगासर सध्या सकाळच्यान आयच्यान ही कारवाई सुरू जाल्ली आसा. दुसरो महत्वाचो विशय तो म्हटल्यार कॅश फॉर जॉब्स. तुमकां सगळ्यांक खबर आसा गोंयभरान सध्या कॅश फॉर जॉब्स प्रकरणान धुमाकूळ घालो आसा आणि 3 बायलां हातून ऑलरेडी अरेस्ट जाल्ली आसात. आयज तातूंत आनी एक 4थ्या बायलेचो आतां आस्पाव जाल्लो आसा. फोंडा पुलिसांनी आनी एका बायल मनशाक श्रुती प्रभुगांवकर ह्या नांवाच्या बायल मनशाक अरेस्ट केल्ली आसा. तिणें सुमार 1.5 कोटी रुपया अशाच तरेन नोकऱ्यो दिवपाचें सांगून लोकांक तोपयो घातल्या अशें प्राथमीक चौकशेन आढळून आयिल्लें आसा. ही बायल मनीस ही आल्तो बेती हांगासरली ही बायल मनीस आसा. आतां इंट्रस्टिंग गजाल म्हटल्यार जी ब्रेकिंग गोमंतक टीव्हीन जी ब्रेकिंग केल्या त्या ब्रेकिंगान तांणी अशें म्हटलां की ही जी बायल मनीस आसा श्रुती प्रभुगांवकर ही भारतीय जनता युवा मोर्चान ह्या पयलीं तिणें काम केल्लें आसा आणि एका मिनिस्टराच्या PAची ती क्लोज एसोसिएट अशा पद्दतीची ही ब्रेकिंग म्हणटा. म्हटल्यार आतां इन्वॉल्वमेंट थेट पार्टी कडेन ह्या बायलांचें एस्टॅब्लीश जावपाक लागलें आसा आणि त्या खातीर सरकारा खातीर आणि BJP खातीर ही मोठी अडचण आता थारपाक शकता. ज्या तरेन आता 4थ्या बायलेचो आस्पाव ह्या प्रकरणान येयल्लो आसा. कोट्यांनी रुपया लोकांक ह्या सगळ्या बायलांनी नोकऱ्यांच्या नांवान टोपयो घातलेल्यो आसात. आता ह्या नेमक्या प्रकरणाचो लॉजिकल एंड कितें जातलो? लिगली ह्या लोकांचेर कारवाई जावपाक शकता काय कितें? ज्या लोकांक ह्या लोकांनी टोपयो घातल्या त्या लोकांचे पयशे मेळपाक शकता काय कितें? आता कितलेशेच प्रश्न ह्या सगळ्या प्रकरणांतल्यान निर्माण जाल्ले आसात. आम्ही पळयलां की 2 दिसां पयलीं काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अमित बाब पाटकर हांणी एक प्रेस कॉन्फरन्स घेवन कशा तरेन विश्वजीत राणे हांच्या डिपार्टमेंटाशी संबंधित फेक डॉक्युमेंट तांणी प्रोड्यूस केल्ले आणि एक ऑडियोय तांणी प्रोड्यूस केल्लो. ह्या वयल्यान आनीक व्हडलो धुमाकूळ जाल्लो आमकां पळोवपाक मेळटा की विश्वजीत राणेन स्ट्रीक ह्या प्रेस कॉन्फरन्सीची दखल घेवन तांणी सोमतें ईमेल केले आपल्या सगळ्या डिपार्टमेंट हेडांक की तुम्ही ताबडतोब वचून हे फेक डॉक्युमेंट जो आसात ते फेक डॉक्युमेंटाच्या संदर्भात तुम्ही FIR रजिस्टर करा म्हणून. आता तांणी ईमेल करून 2 दीस जाले पूण खंयच्याच तांच्या डिपार्टमेंटल हेडान FIR रजिस्टर केल्ली म्हायती आमच्या मेरेन तरी अजून मेरेन पावपाक शकूंक ना. तांणी DGPकूय पत्र बरयलें. आता हे सगळें जाल्या उपरांत काल अमित पाटकर हांणी DGPक ह्या संदर्भातले डिटेल एक पत्र बरयल्लें आसा आणि बेगोबेग ह्या सगळ्या कॅश फॉर जॉब प्रकरणाची सखोल चौकशी जावची, ज्युडिशियल चौकशी जावची अशा पद्दतीची मागणी तांणी केल्ली आसा. हे सगळें सुरू आसतना आनी एक प्रकार आमकां पळोवपाक मेळटा तो म्हटल्यार कितलेशेच आमदार मागीर ते सरकारांतले आसूं ना जाल्यार अपोजिशनांतले आसूं ते विश्वजीत राणे हांच्या समर्थनार्थ फुडें येयल्ले आसात. लोकमत पेपराचेर काल एक बातमी येयल्या, एंकर स्टोरी येयल्या, तातूंत कांय आमदारांचे फोटे थंय छापून येयल्ले आसा आणि ह्या सगळ्या आमदारांचे प्रमाणपत्र विश्वजीत राणे बाब हांकां मेळ्ळां की विश्वजीत बाब राणे हो एक प्रामाणीक मंत्री, आमी ताका कितलीशींच वर्सां जालीं वळखता, तो सरकारी नोकरे खातीर पयशे घेता हाचेर कोणूच विश्वास दवरपाचो ना. काँग्रेस पक्षान आरोप करतना व्यवस्थित पद्दतीन आपल्या कडेन डॉक्युमेंट पुरावे दवरून आरोप करचे, कितेंच्या कितेंय आरोप करचे न्हू. आणि जी कितें नोकर भरती जाता ती सगळी मेरिटाचेर जाता, गुणवत्तेचेर जाता अशी प्रमाणपत्रां ह्या आमदारांनी दिल्लीं आसात. म्हाका दिसता ह्या आमदारांक आता त्या कॉन्स्टिट्युएन्सींतल्या लोकांनीच आता जाप विचारची पडटली की तुम्ही जी नोकर भरती मेरिटाचेर आणि गुणवत्तेचेर दिली वयता अशें जें प्रमाणपत्र आयज दितात जाल्यार त्या डिपार्टमेंटाच्या मिनिस्टराच्या कॉन्स्टिट्युएन्सीनूच ते जॉब्स कशे मेळटात हाची जाप आता म्हाका दिसता लोकांनीच आपापल्या आमदारां कडल्यान घेवची पडटली. तुमकां मुद्दम हे कोण आमदार ज्यांनी ही प्रमाणपत्रां दिल्या हे जर तुमकां पळोवपाचें आसा जाल्यार तुमी कालचो लोकमत पेपर मुद्दम वाचचो. त्या लोकमत पेपराचेर ह्या सगळ्या लोकांच्यो प्रतिक्रिया येयल्ल्यो आसात. त्या भायर सोशल मिडियाचेरूय कितल्याशाच आमदारांच्यो प्रतिक्रिया आमकां पळोवपाक
मेळटात। कालूच पेडणेचे आमदार प्रवीण आल्लेकर हाणीनूय एक स्टेटमेंट दिल्लो आसा विश्वजीत राणे हांच्या समर्थनार्थ की विश्वजीत राणे हांकां आपूण वळखता, खंयच्याच पद्दतीन नोकर भरतीन कसलोच घोटाळो जाल्लो ना। आता बाब प्रवीण आल्लेकर हांची जमीन ही TCP डिपार्टमेंटान कशा पद्दतीन कन्वर्ट केल्ली आसा हे ऑलरेडी स्वप्नेश बाब शेल्लेकर हांणी एक्सपोज ह्या पयलीं केल्ले आसा। सो हे सगळे उपकार ज्या ज्या लोकांचेर विश्वजीत राणे हांणी वेगवेगळ्या तरेन उपकार केल्ले आसा ते लोक आता मुखार येवन तांचे समर्थन करपाक लागलेले आसा। सो त्या मतदारसंघातल्या लोकांनीच आता आपल्या आमदारांक जाप दिवची पडटली की त्या मतदारसंघातल्या उमेदवारांचेर जो अन्याय जालो तो अन्याय त्या अन्यायाच्या बाबतीत त्यांच्या आमदारांचे म्हणणे कितें, त्यांच्या आमदारांचे मत कितें अशी जाप आता लोकांकूच विचारची पडटली। लोक जर वगी रवत जाल्यार म्हाका दिसता अशाच तरेन हे आमदार आपल्याक जाय ते उलोवपाक लागतले। तर कॅश फॉर जॉब हे प्रकरण आता सिरियस मोडार वचपाक लागला। ह्या सगळ्या प्रकरणांतल्यान एक गजाल आता निश्चितपणान स्पष्ट जाली ती म्हटल्यार सरकारी नोकऱ्यांच्या नांवान कशा तरेन अर्थीक वेव्हार चलता आणि कशा तरेन ह्या सगळ्या प्रकरणांतल्यान कांय लोक आपली पोळी भाजून घेतात हे हातूंतल्यान आता स्पष्ट जाल्ले आसा। आता हेचे नेमके हे प्रकरण लॉजिकल एंडाक कशें वयतलें हो एक इंटरेस्टिंग भाग आसा। आणि एक महत्वाची गजाल ती म्हटल्यार पयलीं म्हार्दोळ पुलीस स्टेशनाचेर ह्या संदर्भातली केस रजिस्टर जाली। आता म्हार्दोळ फोंडा ज्युरिस्डिक्शनान येता आणि फोंडा हे साऊथ गोवाक पडटा आणि त्या खातीर आता अशें जाला की साऊथ गोवांतल्यान आता ह्यो सगळ्या प्रकरणाची चवकशी सुरू आसा आणि अरेस्ट केल्लेले मॅक्झिमम जे लोक आसात ते नॉर्थ गोव्याचे आसात। आता अशें जर आसा जाल्यार नॉर्थ गोवा SP नाजाल्यार नॉर्थ गोवा पुलीस ज्युरिस्डिक्शन ह्या कॅश फॉर जॉब प्रकरणान वगी कित्याक आसा? साऊथ गोवान ज्या पद्दतीन एक्टिवेट जावन ह्यो सगळ्यो कारवाई सुरू केल्या ते एक्टिविजम किंवा ती सतर्कता ही नॉर्थ गोवा पुलिसा मदीं दिसना। ताची कारणां कितें आसत हे म्हाका दिसता म्हज्यान सांगून नजो, पूण निश्चितपणान हो प्रश्न तयार जाल्लो आसा की साऊथ गोवा ज्युरिस्डिक्शनान ह्यो एक्शनी सुरू जाल्या आणि मॅक्झिमम अरेस्ट हे नॉर्थ गोवातले जाल्लेले आसा आणि एपिक सेंटर म्हणटात ह्या सगळ्या प्रकरणाचे ते फोंडा जाल्ले आसा आणि त्या खातीर ह्या सगळ्या प्रकरणाची सखोल चवकशी ही जावचीच पडटली। एक बरी गजाल की गोंयचे मुख्यमंत्री आणि गोंयचे होम मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत हांणी पुरायपणान फ्रीडम पुलिसांक दिला हाचेर एक्शन घेवपाक अशें तांणी म्हटलां आणि निदान हे एक्शनींतल्यान ते दिसता। आता हे एक्शनींतल्यान कितें साध्य जातलें, त्या बायलांनी कितें स्टेटमेंट पुलिसां कडेन केल्ले आसात, तांणी कितें इन्फॉर्मेशन दिल्लें आसा, ह्यो सगळ्यो गजाली अजुनूय तशा तरेन उघड जावंक ना। त्यो उघड जावपाक जाय आणि ते जर उघड जाल्यो जाल्यार हे ट्रेल हे कशी चेन ही चलता नोकरी विकपाची तीवूय आमच्या लक्षान येवपाक शकता। पूण कॅश फॉर जॉब हे एक सिरियस मोडाचेर हे प्रकरण जाल्लें आसा। सरकारा खातीर आणि भाजपा खातीरूय ही गजाल लजेची थारलेली आसा। भाजपा पक्ष ज्या पक्षाक करप्ट काँग्रेस रूल भायर रावपाक म्हणून लोकांनी विश्वास दवरून ह्या भाजपाच्या हातीन सत्ता दिल्ली, त्या भाजपान सत्ते खातीर त्याच काँग्रेसीच्या त्याच भ्रष्टाचाराचे आरोप केल्ल्या लोकांक आपल्या पक्षान हाडले आणि भाजपाक आता काँग्रेसीच्या त्या भ्रष्टाचाराचो संसर्ग जाला अशी परिस्थिती म्हणची पडटली। मूळ भाजपाचे जे कार्यकर्ते आसात, मूळ भाजपाचे जे पदाधिकारी आसात, नाजाल्यार भाजपाक सदांच पाठिंबो दिवपी संघाचे जे स्वयंसेवक किंवा कार्यकर्ते आसात ते मात ह्या सगळ्या प्रकरणांनी बरेच दुखावल्यात। आमी जी भाजपा ह्या गोंयान रुजयली ती ही भाजपा न्हू अशें ते आता म्हणपाक लागल्यात आणि नेमके आता ते कशा तरेन आपल्या भाजपाचे शुद्धीकरण करतले हे आता पळोवप खूब इंटरेस्टिंग थारलेलें आसा। भ्रष्टाचारी काँग्रेस पक्षातल्या नेत्यांक वॉशिंग मशिनान घालून तांणी BJPन हाडले खरे, पूण आता सगळ्या मूळ भाजपाकूच वॉशिंग मशिनान घालून कशा तरेन शुद्ध करपाक मेळटले हे आता एक व्हडली चॅलेंज भाजपाच्या मूळ कार्यकर्ते आणि मूळ फुडाऱ्या मुखार आसा आणि ते फुडारी हे शुद्धीकरण जी पद्धत आसा ती कशा तरेन करतले हे आता पळोवप खूब इंटरेस्टिंग थारलेलें आसा। आता कॅश फॉर जॉब हे प्रकरण ज्या तरेन आयज विस्तारत चल्ला, ज्या तरेन ताची पाळां मुळां वाडत चल्ल्या ते जर पळयत जाल्यार ह्या प्रकरणाक लागून खंय तरी लँड कन्वर्जन, जमनीच्या संदर्भातले घोटाळे आणि हेर जे विशय आसात ते खंय तरी आता दुर्लक्षित निग्लेक्टेड जावपाक लागल्यात काय कितें असोय प्रश्न हातूंतल्यान निर्माण जाल्लो आसा। कॅश फॉर जॉब हे सिरियस आसाच, पूण त्या भायर
लँड कन्वर्जन्स आणि जमनीचे घोटाळे हेवूय गोंया खातीर खूप सिरियस विषय आसात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष जावपाक कोणेच दिवंक जायना। कॅश फॉर जॉबाचे ही सनसनाटी तयार करप आणि फाटल्यान थंय जमनीच्या जमनी विकून उडोवप अशें जावपाक जायना आणि त्याच्या खातीर गोंयकारांक सादूर रावचें पडटलें। कॅश फॉर जॉबाचेर आमी नदर दवरयाच, पूण त्या भायर जमनीच्या घोटाळ्याचेरूय आमकां नदर दवरची पडटली, त्या कडेन आमकां आडनदर करपाक मेळची ना। तर ताची अपडेट म्हटल्यार भुतानी मेगा प्रोजेक्ट सांकवाळचो जो सगळ्यान व्हड चर्चेन सध्या गोंयभरान आसात, त्या भुतानी प्रोजेक्टाच्या संदर्भात सांकवाळ पंचायतीन जी शोकॉज नोटीस इश्यू केल्ली, त्या शोकॉज नोटीसीक भुतानी प्रोजेक्ट कंपोनंटान उत्तर दिल्ले। ते उत्तर मेळ्ळ्या उपरांत पंचायत मंडळाची जी बसका जाली तातूंत तांणी त्या उत्तराचेर लिगल ओपिनियन घेवपाचो निर्णय घेतलेलो आणि हो लिगल ओपिनियन आता पंचायतीक मेळ्ळलो आसा। 2 एडवोकेटा कडल्यान पंचायतीन हो लिगल ओपिनियन घेतलेलो। तातूंत एक एडवोकेट झेलर डिसोजा आणि दुसरो एडवोकेट अमेय प्रभुदेसाय। आता एडवोकेट झेलर डिसोजा जे आसात तांणी आपलो जो लिगल ओपिनियन दिल्लो आसा त्या लिगल ओपिनियन डॉक्युमेंटाचेर मुळात पयली ताची प्रत्येक पेजीचेर ताची सायन आसा आणि ताणें अशें म्हटलां की हे सगळे पंचायतीची शोकॉज नोटीस मागीर भुतानीन दिल्ले जबाब हे सगळ्यो गजाली जर पळोवंक वचत जाल्यार भुतानीन दिल्ल्या जबाबान ताणें आपल्या कडेन लिगल डॉक्युमेंट आसा हें सांगलां, पूण पंचायतीक जर दिसता की ह्या प्रकरणाची सिरियसनेस जर व्हडलें आसा नाजाल्यार ह्या प्रकरणान पंचायतीन प्रोएक्टिव्ह रोल जर घेवपाक जाय जाल्यार म्हाका दिसता ऑलरेडी हें प्रकरण कोर्टान आसा आणि कोर्टान हाची लिगॅलिटी सिद्ध जातली। त्या खातीर पंचायतीन ह्या सगळ्या मॅटराच्यो भर हो कोर्टाकडे दिवचो अशें तांणी तातूंतल्यान सूचित केलां। पूण एडवोकेट अमेय प्रभुगांवकर हांणी मात टोटल क्लीन चीट ही भुतानी मेगा प्रोजेक्टाक दिल्ली आसा की भुतानी जे शोकॉज नोटिसाक जे भुतानीन रिप्लाय दिल्लो आसा तातूंत आपली सगळी लिगॅलिटी तांणी स्पश्ट केल्ली आसा आणि त्या खातीर खंयच्याच तरेन पंचायतीचो कसलोच हस्तक्षेप ह्या प्रोजेक्टान जावपाक जायना असो क्लियर कट क्लीन चीट लिगल एडवायस हो एडवोकेट अमेय प्रभुदेसाय हांणी दिल्लो आसा। अमेय प्रभुदेसाय हांणी आपलो लिगल ओपिनियन जो दिल्लो आसा त्या लिगल ओपिनियनाचेर तांची सायन नसल्या कारणान कांय पंच वांगड्यांनी ताचेर थोडो एक दुबाव टायप हे केला की ताची सायन कित्याक ना। जर एडवोकेट झेलर डिसोजा लिगली सायन करून आपलो लिगल एडवायस जर दिवंक शकतात जाल्यार एडवोकेट अमेय प्रभुदेसाय हांच्या लिगल एडवायसाचेर तांची सायन कित्याक ना असो प्रश्न काय पंचायत वांगड्यांनी उपस्थित केला आणि म्हाका दिसता आयज सांकवाळ पंचायतीच्या पंच वांगड्याची बसका ह्या लिगल ओपिनियनाच्या विशयाचेर जावपाची आसा। सो त्या बसकेन नेमके कितें थारता तें आमकां कळटलें। तर अशा तरेन वेगवेगळे घडामोडी फास्ट पद्दतीन गोंयान घडत आसात आणि ह्या सगळ्या घडामोडींची तीव्रता सिरियसनेस जर आमी पळयत गेल्यार सगळ्याच मळार आयज गोंया मुखार एक भीषण परिस्थिती आयज तयार जाल्ली आसा। एकीकडे सरकारी नोकरीच्या नांवान चल्लेलो धंदो, दुसरीकडे इलिगॅलिटीक कांय लोक आमचेच गव्हर्मेंट ऑथॉरिटी मागीर आमचे स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोक नगरसेवक मागीर राजकारणी हांच्या पालवा सकयल हे सगळे इलिगॅलिटी तयार जायत आसात आणि मागीर आता ह्यो इलिगॅलिटी म्हणून त्या लोकांचेर इनजस्टीस करून तांची घरां मोडपाचे प्रकार सुरू जाल्ले आसात। तिसरे कडेन कशा तरेन ह्या मेगा प्रोजेक्टांक सरकारानूच लिगॅलिटी प्राप्त करून दिल्ली आसा, सगळ्यो तांकां कायदेशीर परवाने दिल्ले आसात आणि ह्यो सगळ्यो जर गजाली पळयत जाल्यार आमचे गोंय नेमके खंयच्या दिशेन वयता, आमचे गोंय नेमके खंयच्या दिकेन वाटचाल करता ह्या सगळ्या गजालीचेर आमकां गोंयकारांक लक्ष दिवचें पडटलें। तर ज्यो घडामोडी ज्यो अपडेट्स घडत रावतल्यो तशा पद्दतीन आमी तुमच्या मुखार येवन तांची म्हायती तुमकां दीत रावतले। आमी ह्याय पयलीं सांगलेलें आसा की गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म आमी तयार केल्लो आसा। मेन स्ट्रीम मिडिया मुखार आयज खुबश्यो चॅलेंजी आसात आणि ह्या चॅलेंजी खातीर खंय तरी मेन स्ट्रीम मिडियांतल्यान खुबशे म्हत्वाचे विशय हे पब्लीश जायनात नाजाल्यार त्यो आमकां तांच्या कडल्यान दिसनात आणि ह्याच्या खातीर गोंया खातीर एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म आसचें ह्या उद्देशान आमी हो एक प्रयोग म्हणून हो इंडिपेंडंट जर्नलिझमाचो प्लॅटफॉर्म तयार केल्लो आसा। पूण हो प्लॅटफॉर्म हो फक्त आणि फक्त तुमच्या सपोर्टाचेरूच चलपाक शकतात। गोंयकार अशा इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्मांक सपोर्ट करतले काय कितें असो प्रश्न आमच्या मनान तयार जाल्लो आणि आमी
जेन्ना ह्या संदर्भात आमचो प्रपोजल तुमच्या मुखार दवरलो की तुम्ही दर एका गोंयकारान जर थारायलें, ज्या गोंयकारांक दिसता की खरेंच इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म हो आसपाक जाय, जाल्यार त्या गोंयकारांनी जर म्हयन्याक फक्त 100 रुपया जर सपोर्ट केलो जाल्यार हो इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म बऱ्या तरेन चलपाक शकता आणि जर्नलिझमान तो क्रांती घडोवपाक शकता. फक्त एक उगडास तुमकां दवरपाक जाय की दॅट हॅज टू बी अ कंटिन्युअस सपोर्ट एटलिस्ट 100 रुपीज पर मंथ. 100 रुपीज पर मंथ जर तुम्ही सपोर्ट करपाक शकतात आणि जर अशा तरेन गोंयकार मुखार येवन जर अशा तरेन इंडिपेंडंट जर्नलिझमाक जर आपलो सपोर्ट दिवपाक शकता जाल्यार मिडियान एक वेगळी क्रांती घडपाक शकतात. मिडिया भितर कितलेशेच प्रामाणीक पत्रकार आसात जे केवळ आणि केवळ नोकरी म्हणून थंय आसात, कारण नोकरी सोडप हें उलोवप खूप सोपें पूण ते प्रॅक्टिकली शक्य नसता. पूण तुम्ही गोंयकार जर अशा पत्रकारांच्या फाटल्यान रावशात जाल्यार हे प्रामाणीक पत्रकार अशा तरेन इंडिपेंडंट जर्नलिझमाच्या माध्यमांतल्यान गोंयकाराक न्याय दिवपाक निश्चितपणान काम करपाक शकतात. सो अशा तरेन आमच्या गांवकारी प्लॅटफॉर्मांक तुम्ही सपोर्ट करचो. आमी patreon.com ह्या प्लॅटफॉर्माचेर वचून तुम्ही सपोर्ट करपाक शकता, नाजाल्यार आमी आमचो गुगल पे नंबरूय तुमच्या कडेन शेअर केल्लो आसा, त्याचेरूय तुम्ही तुमचो सपोर्ट आमकां धाडपाक शकता. तर अशा तरेन गोंयांत घडपी वेगवेगळ्या घडामोडींचेर आमी म्हायती तुमच्या मेरेन पावयत रावतले. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं.